अंबेरीसाठी रत्नागिरीला जाण्यासाठी विजयदुर्ग पडेल गणपतीपुळे इथूनच जाऊ शकतो आपण। वा 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 वा, काय भारी ना। पहिले जाऊ बरोबर या विजयदुर्ग ठिकाणची जळा। व्हॉट्सअप हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं तुम्ही आधीचा व्हिडिओ आपला पाहिला असेल, आम्ही मुंबईवरनं गावी आलो तळे बाजारात आपल्या देवगडमध्ये। तर आता निघालो आहोत आपल्या कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी पडेलला। मंदिर आहे पडेल कॅन्टीनच्या इथे, तळे बाजारातून निघतोय। गाडीत पम्या आहे आणि आपला भाऊ सँडी आहे। नाना गेलाय कुठे माहिती आहे का? नाना गेलाय विजयदुर्गात, कारण त्या विजयदुर्गाच्या घरी काहीतरी थोडं काम आहे त्याचं, त्यासाठी तिथे गेला। तर नाना नाही आहे सोबत आपल्या। जर त्याचं काम जर तिथे झालं तर आपण पडेल कॅन्टीनला त्याला पिकअप करू। तर चला निघूया। गरमी एवढी आहे ना मित्रांनो, गावी खतरनाक गरमी आहे नाही रे? हां, पहिला आपण पडेलला जाऊन इथे येऊ। मग आपल्या समोर बघा, इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे आपल्या घराच्या समोरच। तर पहिला आपण पडेलला जाऊन येऊया आणि मग त्याच्यानंतर मग इथे दर्शन घेऊया। इथे मित्रांनो लेफ्टला आपलं तळे बाजार मार्केट आहे बघा तिकडे, आणि आपण आता इथे राईट मारणार आहोत। इथे पुढे रस्त्याचं बरंचसं काम चालू आहे। पाठच्या बाजूला ऑलमोस्ट काम झालेलं आहे, म्हणजे शिरगावपासून पुढे ह्या रस्त्याचं काम वाईडनिंग होतं आहे आणि कॉन्क्रिटीकरण होतं, त्याचं काम झालेलं आहे। पण इथे समोर बघा अजून बरंचसं काम पेंडिंग आहे, काही झालेलं पण आहे। आता इथे बघा सिमेंटची लेन आहे पुढे, तर पूर्ण हे आता सिमेंटीकरण करत आहेत। आपलं जे निपाणी देवगड हायवे आहे त्याचा, ते बघा तिथे पण थोडं हे करत आहेत, फायनल टचअप कटिंग वगैरे सिमेंटची। जामसंड्याला पोचलो आपण मित्रांनो। जामसंडे मार्केट आहे बघा, आणि मे महिना आहे, बरेचसे आपले मुंबईकर आलेले असतील, त्याच्यामुळे गाड्या वगैरे बऱ्याच आहेत सध्या कोकणामध्ये। पण दुपार असल्यामुळे जास्त लोक बाहेर नाही आहेत बघा, छत्र्या वगैरे सगळ्यांचे निघालेले आहेत बाहेर। ऊन खूप खतरनाक आहे। आपल्याला राईड घ्यायचं आहे इथून। ते बघा अंबेरीसाठी रत्नागिरीला जाण्यासाठी विजयदुर्ग पडेल गणपतीपुळे इथूनच जाऊ शकतो आपण। तर आपण जामसंड्यामधून राईट मारला आहे आणि तो आता आपल्याला सरळ पडेल कॅन्टीनला घेऊन जाईल। इथून विजयदुर्ग किल्ला अराऊंड 29 किलोमीटर आहे, 29-30 किलोमीटर। पम्या, कसं वाटतंय कोकणात गाडी चालवून? आता तुला फुल ट्रेनिंग झाली ना? थर्ड टाइम गाडी चालवतो या बारक्या बारक्या रस्त्यांवरती। आता आपल्याला पुढे थोडं गेलो ना तर वाडातारचा ब्रिज लागेल, तो मस्त आयकॉनिक ब्रिज आहे, तो फोटो काढले ना, खूप सुंदर ब्रिज आहे। या आंब्यांची झाडं पण कशी आली आहेत बाहेर रस्त्यावरती एकदम। ते बाई इथे सपोर्ट लावलाय। काय म्हणतो? यंदा कमी आहेत, ह्यावेळी कमी आहेत असं म्हणजे म्हणतात तरी की वा 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 वा, काय भारी ना। एकदम मोठी त्या बाजूला मस्त आहे ना देवगड। ते मंदिर पण आहे तिथे, काय सॉलिड। ब्रिजवरचा रस्ता थोडा खराब झालाय।
मित्रांनो, आपण पडेल कॅन्टीनला पोचलो आता. हे बघा, हा पडेल कॅन्टीनचा सर्कल होता मध्ये. जर तुम्ही कधी इथे आला असाल तर तुम्हाला एक इथे असा चौक होता मध्ये रस्त्यात, पण ते वाइंडिंग होतं आहे ना, त्याच्यामुळे तो चौक काढून टाकला. आता इथून लेफ्ट मारला की विजयदुर्गला जातो रस्ता, इथून पुढे सरळ. आणि इथून आपण आता खाली जाणार आहोत. तिथे आमचं कुलदेवीचं मंदिर आहे इथे समोर. तर तो म्हणजे अपडेट असा आहे की तो पडेल कॅन्टीनचा जो चौक होता तो गायब झालेला आता. म्हणजे गाडी खराब झाली की काय काय माहिती. नाही, बांधतोय काहीतरी. खाडी आली बघ खाली. खाडी बघ दिसते सँडीबाय समोर. परत सेम पूल एकच नंबर, एकच नंबर. काय व्ह्यू आहे मित्रांनो, बघा ना, एकच नंबर यार. अमेझिंग. अरे हा कुठे येतो? लाईनीमध्ये चालव गाडी. माणूस आहे. एवढसा रस्ता त्याच्यात पण त्याला ओव्हरटेक करायचा आहे. दिसते ना गाडी आपली, त्याला दिसलीच ना. सगळे चिरे बघ ना कसे लावून ठेवलेले आहेत. म्हणजे हे आधी आणून ठेवले असणार त्यांनी, पण त्याचा काय वापर झाला नाही, मग तो तसेच आहेत. त्या फ्लोरिंगला पण ते लो क्वालिटी चिरे लावतात बघ तिथे असे. एस.टी. महामंडळ. आणि तुम्ही गेल्या वेळी जर कोस्टल रोडने जे आले ना, त्या आंबेरी ब्रिजवरून, तिथे पण हा रस्ता जातो. म्हणजे सरळ तिर्लोटला जाऊन राईट मारला ना का मग तो चेकपोस्ट आहे, आणि तिथून मग आंबेरीचा ब्रिज सरळ. ते मंदिर आहे इथेच कुठेतरी. लाव गाडी. लांब आहे मंदिर. नाही नाही, हे का समोर इथेच पार्क कर. कारण तिथे मग शाळेच्या इथे लावली असतीस, पण तिथे जागा कमी आहे. लावतो तिथे मग. आले पाहिजे तिथं. नाही नाही, तिथे पुढे असं सरळ ह्या रस्त्यालाच शाळेच्या बाजूला. पण नको, माझ्या मते ना इथे ऐसपैस जागा, इथेच थांबूया. जास्त लांब नाही ना बा. आपण फटाफट किती मिनटात आलो? माझ्या मते एक 20-25 मिनटात पोचलो असेल आपण ना. हां, ते नाही, कोणाची तरी जागा आहे ती. तिथे ना भाताची शेती करतात ती लोक. आणि आता नाही करत. म्हणजे पाऊस असला ना किंवा भाताची शेती असते इथे. भावका देवी मंदिर बघ किती भारी. भारी आहे ना. हे बघ काय नाही, ते कढी लावून ठेवतात ना. ओटी नाही घेऊन आलो आपण रे. ओटी आणली नाही यावेळी. गाड्यांना घालता. तळे बाजारातून आलो. मेन राहणारं गाव आमचं विजयदुर्ग, पडेलकर. पहिले गाव बरोबर या ठिकाणी जळाचं. चेहऱ्यावरती भाव बघ ना, किती सुंदर आहे ना. नारायण नमोस्तुते. बरीच मंडळी आली असेल ना आता गावात. होय होय, मुंबईवाले येतात ना. होय. लग्नावाले येलेले. अच्छा, आता लग्नाचा पण सीझन चालू आहे.
कधी आता यात्रा डिसेंबरला ना? डिसेंबरची 21 तारीख. ठरली 21 तारीख. अच्छा, दत्त जयंतीच्या 2 दिवसांनी असते ना? का 2 दिवस आधी असते का नंतर असते? 2 दिवस अगोदर असतात. अगोदर असते ना? 3 दिवस कार्यक्रम. 3 दिवस कार्यक्रम आहे यावेळी. 50 बदलत. होय, येऊ आम्ही येतो डिसेंबरला प्रत्येक वर्षी. चला येतो. हो, गाडी आणली तिथे लावली आपली गाडी. चला तिथे जाऊ आता, रवळनाथाचं दर्शन घेऊया. फोटो काढून दे ना मला. शूज हातातच घे, आता कुठे घालतो, परत तिथे काढायला लागतील. एल्ले ये बी ले. हर हर महादेव. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इथे जत्रा असते ना आमची डिसेंबरला. फुल न बाजार. फुल इथे बाजार आणि जेवण वगैरे असतं भारी एकदम. 21 तारखेला आता ह्या डिसेंबरला. थोडी लेटच झाली आहे. जेवण का असतं भावा ह्याच्या जत्रेला ना सँडीबाई, जेवण असं 1 नंबर बनवतात ना. आपले वरण भात. वरण भात आणि भाजी असते. म्हणजे आपल्यासारखं आम्ही बनवतात टेस्टी बनवतात. चला त्यांना सामान दे बस. भारी सामान द्यायचं मध्येच नाही सामान नाही दिशी. मग ते तसं ते बनवणार बांधतात. हो, त्यांना ना तो आचार्य असतो ना, हम्म. त्याला कसली कमी नाही पाहिजे तिथं. बरोबर बरोबर. अरे येऊ नाही तो नाही मग वैतागतात. आणि आपला सँडीबाई ॲज युजल आपला कुक. काय काय बनवलं सँडीबाई? अच्छा, आज पण कालवा आहेत म्हणजे एकच नंबर. काय राईस लावलाय? राईस आणि कोलंबी. किधर आहे? अच्छा, सार बनवलाय. अरे भारी, 1 नंबर. आणि काय कालच्या भाकऱ्या आहेत का तांदळाच्या? किधर आहे रे बाई? भाकऱ्या कालच्याच खायच्या ना? आणि राईस. चला जेवून घेऊया मग मित्रांनो. आणि नंतर आपण काय करूया, थोडा प्लॅन असा केला की आपल्या आजूबाजूला ना बरेच बंगले झालेत आता ह्या 1-6 महिन्यामध्ये असा. तर आपण थोडा बाहेरचा परिसरही कव्हर करूया आणि तुम्हाला दाखवूया आपला एरिया कसा डेव्हलप होतो आहे. बरेचसे बंगले येत आहेत, त्याच्यामुळे रहदारी वाढणार आहे, लोक वाढणार आहेत आपल्या इकडे. तर बरं आहे, चांगलं आहे. तर तेही कव्हर करू थोड्या वेळाने.